यानंतर आता बीडमधील सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 3 पैकी 2 आरोपींना पकडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। तर अन्य एकाला देखील ताब्यात घेण्यात असल्याची माहिती मिळालेली आहे आणि त्याने देखील आरोपींना फरार होण्यासाठी मदत केल्याची माहिती आहे। अगदी काही वेळातच पोलीस अधीक्षक पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। 3 जण फरार होते। कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर 3 जण फरार होते आणि त्यापैकी आता 2घांना पकडण्यात आल्याची मोठी बातमी समोर येते। फरार असलेल्या 3घांपैकी 2घांना अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद जिरे। नक्की काय माहिती आहे? 2घांना अटक करण्यात आलेली या संदर्भातला अगदी खात्रीलायक तपशील आपल्यापर्यंत कधी पोहोचेल? नक्कीच जर पाहिलं तर ही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल, कारण की जी सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये असं सांगितलं गेलंय की या ठिकाणी जे फरार 3 आरोपी आहेत त्यापैकी 2घांना या ठिकाणी अटक करण्यात आल्याची, ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे। त्याचबरोबर ते फरार होण्यासाठी अन्य 1 जणांनी मदत केल्याची देखील माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळाली। मात्र याविषयी सविस्तर अशी माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक जे आहेत ते पत्रकारांशी संवाद देखील साधणार आहेत। ही सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल, कारण की ह्या ज्या 3 आरोपींमुळे राज्याचं राजकारण असेल किंवा जे समाज बांधव असतील ते आक्रमक झाले होते। जलसमाधी आंदोलन देखील मसाजोग येथील ग्रामस्थांनी घेतलं होतं आणि त्या ठिकाणी पोलीस अधीक्षकांनी 10 दिवसांचा वेळ देखील ग्रामस्थांना मागितला होता। नक्कीच आता जेव्हा पोलीस अधीक्षक या संदर्भात पत्रकार परिषद घेतील तेव्हा अधिकची माहिती आपल्याला कळेल। मात्र ही अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली, ज्या 3 आरोपींचा इतक्या दिवसांपासून शोध सुरू होता त्यापैकी 2 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे।